आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मेतके येथील बाळूमामांनी स्वतः रोवलेल्या खांबाबद्दल ऐकलंच असेल. या खांबाला स्पर्श केल्याबरोबर आपली इडापिडा निघून जाते असं म्हटलं जातं. तर याच खांबाबद्दल काही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1892 साली कर्नाटक राज्यातील अक्कोळ या गावात श्री मायप्पा आणि सुंदरा या धनगरी जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला. लहानपणीचे मामांचे जगावेगळे वागणे पाहून त्यांचे आई वडील चिंतित होते. त्यांनी मामांना अक्कोळीतल्याच एका जैन व्यापाऱ्याकडे चाकरीला ठेवले. त्या शेठजी कुटुंबियांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन मामांची बहीण गंगूबाई हिरप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणायचे. तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि सर्व जगाचे बाळूमामा झाले. मेंढपाळाचा व्यवसाय असल्यामुळे कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरच मामांनी त्यांच्या बकऱ्यांसोबत बऱ्याच ठिकाणी वास्तव्य केले. अक्कोळहून निघाले की निप्पाणी, हमीदवाडा, गारगोटी, भडगाव, शेंद्री असे ते फिरत असायचे आणि वर्षातून एकदा ते आपले जन्मगाव अक्कोळ येथे जायचे. याच दरम्यान 1932च्या काही काळ आधी ते बकरी चारत मेतके या गावी आले आणि तेथे काही काळ ते राहिले. गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्तिमार्गाला लागावेत म्हणून बाळूमामांनी 1932 साली मेतके येथे पहिला भंडारा उत्सव चालू करण्याचे ठरवले. तर हा भंडारा उत्सव मार्च महिन्यात जी अमलकी एकादशी येते, तर या एकादशीच्या दरम्यान हा उत्सव केला जातो. 1932 साली झालेल्या पहिल्या भंडारा उत्सवाची एक निशाणी राहावी यासाठी मेतके येथे एक खांब रोवायचा ठरला आणि या खांबासाठी लागणारे लाकूड निप्पाणीजवळ असणाऱ्या रासाई शेंडूर या गावातील एका व्यक्तीने त्यावेळी आपल्या खांद्यावरून आणलेले होते असे इथले वयस्कर व्यक्ती सांगतात. नंतर त्या सागवानी लाकडापासून मेतके येथे तो खांब तयार करण्यात आला व पहिल्या भंडाऱ्याची निशाणी म्हणून स्वतः बाळूमामांच्या हाताने तो रोवण्यात आला. त्यानंतर 1975 पर्यंत तो खांब ऊन, वारा, पाऊस, चिखलात असून सुद्धा जरी तो वाकला तरी तो त्याच ठिकाणी राहिला. त्याने आपले मूळ काय सोडले नाही. म्हणून या पवित्र ठिकाणाला मूळ क्षेत्र मेतके असं म्हटलं जातं. नंतर मंदिर कमिटीद्वारे त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं. खरं तर मेतके या ठिकाणी एक नाही तर दोन मंदिरे आहेत. एक हालसिद्धनाथ बाळूमामा मंदिर आणि दुसरे सत्यव्वा बाळूमामा मंदिर. बाळूमामांची पत्नी सत्यव्वा, बाळूमामा आणि मध्ये श्री गणेशाची अशा 3 मूर्त्यांचे दर्शन आपल्याला या मंदिरामध्ये होते. या मंदिरामध्ये सुद्धा लाकडाचा वरती नागफणी असलेला एक खांब रोवलेला असून तो खांब मंदिर कमिटीने रोवलेला आहे. आणि या मंदिरापासून जवळपास 500 मीटर अंतरावर असणाऱ्या हालसिद्धनाथ बाळूमामा मंदिरामध्ये जो खांब रोवलेला आहे तो साक्षात बाळूमामांनी स्वतः रोवलेला आहे. या खांबाची उंची 14 फूट असून भक्तांची इडापिडा कमी व्हावी या उद्देशाने देखील हा खांब बाळूमामांनी रोवलेला होता असं सांगण्यात येतं. हा खांब एक कैलासात व दुसरा मेतक्यात असं बाळूमामा म्हणायचे. हा खांब खराब होऊ नये यासाठी मंदिर ट्रस्टने त्याच्या भोवती पंचधातूचे आवरण केले आहे. हेच आवरण काढून मूळ खांब दरवर्षी फक्त श्रावण महिन्यातच भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात येतो. स्वतः बाळूमामाने रोवलेल्या या खांबाला स्पर्श केल्याबरोबर आपली इडापिडा निघून जाते अशी कित्येक भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच या खांबाचे दर्शन घेण्यासाठी आजही कित्येक भक्त खूप लांबून या ठिकाणी दर्शनासाठी येतात. बाळूमामांच्या खांबाबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.